आज सकाळी उठता खेपे म्हटलं आपल्याला लय उशीर झाला वावरात जायला. तर लवकर लवकर मध्ये घेतले मग दात घासून मग निघलो वावरांगे. 2-3 दिवस झाले आपले ब्लॉग काही आलते नाही, काऊन की आपली तब्येत थोडी खराब होती. आजपासून रेग्युलर ब्लॉग येत जातात. मग निघलो वावरात जायसाठी थोडा उशीर झाला तर म्हटलं आपल्याला पुरे ताकदनच जायला लागेल वावरात. काऊन की पाकरायचा पॅटर्न अलगच आहे, डायरेक्ट हल्ला बोल. आपल्या गाडीचाही थोडा पॅटर्न अलग आहे, काऊन की माहिष्मती साम्राज्याची गाडी आहे आपली. आलं वावरात मग लावली गाडी बाजूला. गाडी लावता खेपे म्हटलं आता चक्कर मारा लागेल. पण आपल्या निंबारील गँग तर बसेल बी होती. मग मिनन मा शिपायानं बी करला हल्ला. मग आलो आम्ही ह्या एमेझॉनच्या जंगलामध्ये. अडी कोण्या कातनीनं घर बनवलं होतं ते मोडून मग आम्हाला दिसले पत्तर. त्याले म्हणता पत्तर वाजायची निंजा टेक्निक. पण हाय सकाळी सकाळी गावाकडचा नजारा. हा नजारा मीनं तर पाहिला, म्हटलं आता तुम्हाला बी दाखवून देऊ. झाली मग पाखरं आणण्याची आपली ड्युटी चालू. इकडल्या तिकडे जाणं करायला म्हटलं एक पोत ज्वारी घ्या म्हटलं, नेत नवा जात जा म्हटलं. मीनं महाभाषेत तर चांगलं, पण त्याच्या भाषेचं काही मला काही समजलंच नाही. म्हटलं तुम्ही बी येत जा दोरच, मी बी येत जाईन दोरच म्हटलं आणायला तुम्हाला. आणि पाखराने आपल्याला हे पाय उचलणं होते, की गहू काढायला लागते. हार्वेस्टर आले काही समजत नाही. मग का बो एकलो पाईप उचलेले, काऊन की आपल्याला तर वक्तावरचे काम काही आवडत नाही. काऊन की एकाकडून गहू काढणं चालू एकाकडे पाईप उचलणं चालू, हे आपल्याला काही जमत नाही. त्यापेक्षा अगदर पाईप उचलून घ्यायला पुरतं. एक एक करून या घटीवर बंदे पाईप दिले मग टाकून. आणि ऊन तपलतं तर उन्हाच्या चिड्या तर काही बसत नाही. मग निघलो घरा अंगी. पण पाईप उचलता मला वाटते फुलं दिसल तर म्हटलं आपण श्रीकृष्णाला म्हटलं फुलं बी घेऊन जाऊ घरी. मी ना म्हटलं हे खूपसूरत फुलं तुम्ही सांभाळा बाबा, गाडी मी चालवणार. आपले बाबा म्हणत होते की चबऱ्या बात्या बंद करून 4-4:30 वाजता पाखरं हाणायला यायचो. आणि मी हाव बी म्हणून नाही म्हणून तर मला पाखरं हाणायला तर याच लागेल, काऊन की ते ड्युटी माही पक्कीची आहे. मग आलो घरी. पण घरी आल्यावर बी आंघोळ गिंगोळ केल्याशिवाय तर जेवण धकणार बी नाही. तर पहिले म्हटलं दोन्ही मोबाईल देऊ चार्जिंगला लावून. हा मोबाईल चार्जिंग लावून मग गेलो दुसरा मोबाईल चार्जिंग लावायला. दोन्ही मोबाईल चार्जिंग लावून मग लावला साऊंड बार, काऊन की गाणे लावल्याशिवाय तर आपल्याला काही सुचत नाही लवकर. आणि रॅप ऐकून तर मला असं वाटलं की आपल्या जीवनावरची कथा आहे काहीच्यावर. रॅपचं नाव आहे एक दिन. गाणे लावल्यावर मग गेला आंघोळ करायला. आणि सुपरफास्ट मध्ये मग आलो आंघोळ करून. मग आंघोळ केल्याच्या बाद म्हटलं आता घालायला पुरते रुद्राक्ष. लयच जण मी पाहिलं की या रुद्राक्षाचे अर्धे नियम तर मानत बी नाही. आणि आमच्या कल्याणीला फोटो आणि व्हिडिओ काढणं खूप आवडते. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.